नमस्कार. आज मी गेले होते परीच्या आणि आराध्याच्या स्कूलमध्ये त्यांना आणायला. आणि बघा, शाळेत जाताना थोडं का होईना पण रडू येतंच. पण घरी येताना त्यांना हसू येतं. इथं माझी परी पर्स चेक करते कारण की तिला खायला घ्यायचं होतं. मी तिला बोलले की मी तर पैसेच आणले नाहीत. पण ती तरी पण म्हणली आणले तर पैसे. इथं आराध्य पण आमचा हसत आला होता घरी. तो पण त्यांच्या मॅडम मागून गेले, त्यामुळे त्याला लाजल्यासारखं होत होतं मम्मी उभी असताना. मग नंतर आम्ही इथे आमच्या इथं भाजी मंडई आहे, तिथं भाजी मंडईत भाजी घेण्यासाठी आले होते. भाजी कारण की डब्याला दोघांच्या डब्याला वेगवेगळं द्यावं लागतं. पण तरी आता एक नवीन रूल मी ठरवला आहे की दोघांनी एक दिवस आवडीचं तर दुसऱ्या दिवशीच आवडीचं असं मिळणार. मग घरी आल्यानंतर त्यांना भूक लागली होती. मग संकष्टी होते अंगार की मग मी खिचडी बनवली होती दुपारी. त्यांना पण आवडते म्हणून मी त्यांना दोघांसाठी ठेवली होती. तर मी तर खिचडी गरम करायला घेतली. त्यात दुसरीला पाहिजे होतं खिचडीबरोबर पेरू. मग पेरू पण होता घरात. मग तो पेरू तिला चिरण्यासाठी ठेवला होता. मग म्हटले पेरू चिरून तिला द्यायचा खायला. मग दोघांना तसं मग संध्याकाळच जरा भूक लागते ना, घरी यायला लेट होतं, त्यामुळं मग जरासं त्यांना काही तर घरी आल्यानंतर करून दिलं तर त्यांना पण बरं वाटतं जरासं. मग त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं की मला गव्हाचं दळण दळायचं कारण की आज संकष्टी, चपाती तर बनवली पाहिजे. मग इथं तिच्यासाठी पेरू कापून देते म्हणलं आणि मग नंतर म्हणलं गिरणीत दळण टाकते. घरीच गिरण असल्यामुळं जरा सोपं पडतं. मग मी घरीच सगळी दळणं करते. आणि मला ना खरं तर दळण करायचा कंटाळाच येतो. त्या गिरणीचा आवाज येतो, प्लस ते दळण पण करत बसायला मला कंटाळा येतो. त्यामुळं मग मी म्हटलं की आता जाऊ देत, आता मी नाही केलं तर मग काय घरात चपातीच मिळणार नाही आज खायला. मग पटकन गिरण बाहेर काढली, मुलांचं खायचं झालं, लाईट लावली, गिरण चालू केली, गिरणीत गव्हाचं दळण टाकलं. पण गिरण साफ केल्याशिवाय पण गिरणीतलं दळण टाकता येत नाही. कारण की आधी ज्वारी वगैरे दळलेली असेल किंवा डाळ दळलेली असेल तर ते पण ते जरा झाडून वगैरे घ्यावं लागतं. मग इकडं देवाचा दिवा लावून झाल्यानंतर इथे मी कुकर लावायला घेतला वरण भाताचा, कारण की वरण भात पण पाहिजे उपवास सोडायला. मग त्याच्यानंतर मग मी स्वयंपाक केला, खीर केली, मटकीची उसळ केली, चपाती केली. आणि काल पण श्रावणी सोमवार झाला त्यामुळं जास्त काल पक्वान झाले होते. मग म्हटलं आज काही नॉर्मलच बनवेन मी उसळ वगैरे असं. मग नंतर मी ते सगळं खीर वगैरे केली तरी गोडाची मी इथं, कारण की गोड पण करावंच ना, उपवास देवाला नैवेद्य वगैरे दाखवायचा असतो. मग त्याच्यानंतर ते झाल्यानंतर स्वयंपाक आवरायला घेतला नाही तोपर्यंत तसं इतका माझा भांड्याचा ढीग पडला होता ना, मला ते काही कळतच नव्हतं कधी. तर मगाशीच मी भांडी घासून लावली होती, पण काय करावं, ते भांडी इतकी पडतात ना, काय करायलाच येत नाही, नुसते भांडी पडतात. मला तर कंटाळाच येतो. बस आजच्या दिवसासाठी इतकंच. बाय.